दिल्लीत भाजप राष्ट्रीय महासचिवांची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मार्गदर्शन करणार आहेत। महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार आहे। आजच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा देखील होईल। महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे। काल मतदान पार पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होतीये। पुढील रणनीती ठरवण्यासाठी निकालाआधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करतील। राज्यभरामध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले। राज्यात 65.11% मतदान झालं। 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान वाढलंय। वाढलेलं मतदान कुणाला सत्तेवर बसवणार आणि कोण सत्तेतून बाहेर जाणार याचा उलगडा 23 नोव्हेंबरला होणार आहे। दरम्यान वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो असं फडणवीसांनी म्हटलंय। राज्यातल्या मतदान टक्केवारीत यावेळी सर्वाधिक कमी मतदानाची नोंद ही मुंबईमध्ये झाली आहे। मुंबई शहरात एकूण 52.7% मतदान झाले, तर मुंबई उपनगरात एकूण 55.77% मतदान झालं। मुंबईत सर्वाधिक मतदान हे भांडूप पश्चिममध्ये झालंय, तर तिथल्या मतदानाची टक्केवारी ही 61.12% नोंदवण्यात आली आहे। तर मुंबईत सर्वात कमी कुलाव्यामध्ये मतदान झालंय। नाशिकमध्ये मतदान प्रक्रियेत महिलांचा सहभाग 9% वाढलाय। विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्रत्येक मतदारसंघात 5 ते 10% वाढ झाली आहे। निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाच्या ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जाते। मावळ विधानसभा मतदारसंघात 72.10% मतदान झालं। यामध्ये 1,44,000 पुरुष मतदारांची संख्या होती, तर 1,34,000 महिला मतदारांची संख्या होती। सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण 65.41% मतदान झालं। जिल्ह्यात 25,374 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। जळगाव जिल्ह्यात एकूण 66.77% मतदान झाले। यामध्ये सर्वात जास्त मतदान रावेरमध्ये 73.84% झाले, तर सर्वात कमी मतदान जळगाव शहरात 54.84% झाले। धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात 64.27% मतदान झाले। तुळजापूर विधानसभेत सर्वाधिक 66.79% मतदान झाले, तर उमरगात सर्वात कमी 61.15% मतदान झाले। गडचिरोलीतील विधानसभा मतदारसंघात एकूण 73.68% मतदान झालं। अहेरी मतदारसंघात 73.26%, आरमोरी मतदारसंघात 74.50%, तर गडचिरोली मतदारसंघामध्ये 73.32% मतदान झालं। वाशिममध्ये 3 विधानसभा मतदारसंघात 66.77% मतदान झाले। वाशिममध्ये 65.58%, रिसोडमध्ये 70.35% आणि कारंजामध्ये 64.40% मतदान झाले। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार राडा झालाय। मतदान प्रक्रियेत बोगस मतदान होत असल्याच्या आरोपानंतर सिल्लोडच्या मतदान केंद्रावर दोन्ही गटात हाणामारी झाली। या सत्तारांच्या पीएला मारहाण झाल्याची माहिती मिळते। सध्या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। वर्ध्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ता नितेश कराळेंना मारहाण करण्यात आली आहे। उमरी मेघे गावात भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप कराळेंनी केलाय। मारहाण प्रकरणी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याची माहिती आहे। नागपुरात ईएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनावर जमावानं हल्ला केला। यामध्ये वाहनाचं मोठं नुकसान झालंय। या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली। पुण्यात मतदान संपताच खडकवासला मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयाची मिरवणूक काढण्यात आली। फटाके फोडून आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढली। सोबत सचिन दोडके यांच्या विजयाचे फ्लेक्सही झळकावण्यात आले। अनेक एक्झिट पोलनं महायुतीचं सरकार येणार असा अंदाज व्यक्त केला। यावर अमोल मिटकर यांनी आनंद व्यक्त केला। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला 15 ते 20 जागा एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आल्या आहेत। यावर विश्वास नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा परिणाम असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। महायुतीला फटका तर मवियाला फायदा होण्याचा अंदाज आहे। जिनियाच्या सर्वेतून मराठवाड्यात मवियाला फायदा होण्याचा अंदाज वर्तवला। आमदाराच्या बंगल्यापुढे मंत्र्याच्या बंगल्यापुढे गर्दी असते।